खडकवासलातून विसर्ग वाढवल्याने पुणे शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर आले आहेत। स्थलांतराचे आदेश त्यांनी दिलेले आहेत, त्यासाठी यंत्रणा देखील सज्ज झाली आहे। पुणे जिल्हाधिकारी, पुणे पालिका आयुक्त आणि आपत्कालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून देखील त्यांच्याशी चर्चा केल्याचं कळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व स्थलांतरित नागरिकांच्या 2 वेळेच्या जेवणाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। यानंतर पाहूयात काही पावसाच्या बातम्या। इगतपुरीच्या भाम धरण परिसरात झालेला मुसळधार। आपल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। मुख्यमंत्री साहेब, पुणेकरांना तुम्ही या संपूर्ण परिस्थितीच्या बाबत काय आवाहन कराल? मुख्यमंत्री साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तर पुन्हा तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आपण ही पुण्यातली स्थिती पाहतोय। पुण्यामध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून आदेश दिलेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे आणि नागरिकांच्या 2 वेळच्या जेवणाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेत। याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संपूर्ण पुणेकरांना सूचना दिली होती, आवाहन करण्यात आलं होतं कुठल्याही प्रकारे तर पुन्हा आपल्याबरोबर मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आहेत। मुख्यमंत्री साहेब, पुणेकरांना तुम्ही या संपूर्ण पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन कराल? सर्व प्रशासनाला मी सूचना दिलेल्या आहेत। जिल्हाधिकारी आहेत, विभागीय आयुक्त आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आहेत आणि त्याचबरोबर NDRF आणि लष्कराचे मेजर जनरल वीज यांच्याशी मी बोललो। त्यांची देखील एक तुकडी तिकडे बटालियन डिप्लॉय केली आहे। त्यांनी मला सांगितलं की आणखी मदत लागली तर आणखी आमचं लष्कराचे जवान तिथे आम्ही पाठवू। कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी, वित्तहानी होऊ नये यासाठी संपूर्णपणे काळजी घेण्याच्या सूचना आमच्या जिल्हा प्रशासनाला दिल्यात आणि पूर रेषेमधल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे काम सुरू आहे। त्यांची योग्य ती काळजी, जेवणापासून पिण्याच्या पाण्यापासून राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांचा जे काही आवश्यक बाबी आहेत त्या सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या। त्यामध्ये प्रशासन देखील फील्डवरच आहे, कलेक्टर आहेत, महापालिका आयुक्त आहेत, सर्व टीम आता फील्डवर काम करते आणि लोकांच्या मदतीला ती तयार आहे। जी, पुणेकरांशी संवाद साधल्यानंतर या यंत्रणांच्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त केलंय सीएम साहेब? हो, त्यांनी म्हणजे अगोदरच अलर्ट आल्यामुळे कालच एक बैठक झाली। त्या बैठकीत देखील राज ठाकरेजी स्वतः होते आणि कालही आम्ही त्या VC वरून कलेक्टर आणि यांना सांगितलं की अलर्ट येण्याच्या अगोदर अलर्ट आला की ते लगेच ते भोंगे सायरन वगैरे वाजवून लोकांना अलर्ट करून सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना काल दिल्या आणि एक कायमस्वरूपी याच्यावर जे ब्ल्यू लाईन मध्ये राहतात, पूर रेषेमध्ये राहतात, त्या योग्य ते पुनर्वसन तिथे एक सुरक्षित स्थळी करण्याचे एक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत। त्यासाठी काही नियमामध्ये, कायद्यामध्ये, युनिफाईड DCPR मध्ये काही बदल करावे लागले तरी ते करता येतील, पण हे कायमचा धोका या आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावरती दूर होईल अशा प्रकारे देखील त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे। जी सीएम साहेब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी आपण संवाद साधत होतो आणि यावेळेस संपूर्ण पुणेकरांना त्यांनी आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर यंत्रणा ज्या आहेत, स्थानिक प्रशासन जे आहेत ते देखील सज्ज झालेलं आहे। त्यांच्या सुद्धा मदतीसाठी पुणेकरांच्या हजर राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या त्यांना दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे।